धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ हा औरंगजेबापेक्षा नियतीने आणि आपल्याच लोकांकडून जास्त झाला होता। हा व्हिडिओ संपूर्ण पाहून शंभूराजांना आज खरंच न्याय मिळाला आहे का याचे उत्तर तुम्हीच मला कमेंट बॉक्स मध्ये द्या। शंभूराजे फक्त 2 ते 3 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचा म्हणजे सईबाई साहेबांचा मृत्यू झाला आणि नेमकी याच वेळी शिवरायांची अफजल खानासारखी मोठी मोहीम चालू असल्याने त्या 2 ते 2.5 वर्षांच्या बाळाला त्याची आई आणि वडील दोघांचाही सहवास मिळाला नाही। पुढे शंभूराजे फक्त 9 वर्षांचेच असताना त्यांना आग्र्याला कैदेमध्ये राहावे लागले आणि तिथून सुटल्यानंतर जिवंत असतानाही छत्रपती शिवरायांना शंभूराजे वाटेमध्येच मृत झाल्याचे सर्वांना सांगावे लागले आणि त्यांचे उत्तर कार्यही केले गेले। इथून पुढे शंभूराजे जसजसे मोठे होऊ लागले तेव्हा आपल्याच लोकांकडून त्यांच्या विरोधात अनेक कट कारस्थाने झाली। शंभूराजांवरती मुघलांना फितूर झाल्यासारखे अनेक चुकीचे आरोपही केले गेले। त्यांचे नाव इतिहासामध्ये कपटाने आणि आपण सर्वांच्या दुर्दैवाने अनेक स्त्रियांसोबतही जोडली गेली। फक्त 17 वर्षांचेच असताना त्यांच्या डोक्यावरून जिजाऊंचे छत्र हरवले आणि यानंतर त्यांच्या विरोधात अनेक कटकारस्थाने वाढल्याने त्यांना अनेक दिवस शिवरायांपासून दूर राहावे लागले। शंभूराजे शिवरायांपासून दूर असताना शंभूराजांचा शेवटचा आधार म्हणजे छत्रपती शिवरायांचाही मृत्यू झाला। शंभूराजांना आपल्या पित्याला शेवटच्या क्षणांमध्ये साधे पाहताही आले नाही आणि मोठा पुत्र म्हणून शंभूराजांना शिवरायांच्या पार्थिवाला अग्नीही देता आला नाही। यानंतर आपल्या स्वराज्याकडून शंभूराजांच्या अटकेची फरमाने निघली, पण यावरतीही मात करून त्यांनी पुढची अनेक वर्ष अखंड स्वराज्याच्या विस्ताराची कामे केली आणि शेवटी 1 फेब्रुवारी 1689 हा तो दिवस होता जेव्हा शंभूराजे आपल्याच लोकांनी केलेल्या फितुरीमुळे औरंगजेबाकडून पकडले गेले।